नमस्कार मित्रांनो, सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज घरातून का स्टार्ट करतो आहे तुम्हाला कारण सांगतो की आता आपण जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची सगळी तयारी पूर्णपणे डेकोरेशन आणि DJ सेटअप हे कशा पद्धतीनं सोलापुरात जे की पूर्ण महाराष्ट्रात म्हणा माझ्यामध्ये म्हणजे माझ्या इन्फॉर्मेशनच्या हिशोबानं तर बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रात तर सगळ्यात मोठं जयंती म्हणजे सोलापुरात होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. तर आज मी तिथं पोचलेलो आहे. आता सोलापुरात आहे सध्या, तर पुण्यातून इकडं आलेलं आहे आता मी सध्या. तर मग आता मी चाललो आहे त्यासाठी मी आता तिथं पूर्णपणे चारी बाजू म्हणा सगळीकडेच सगळं फक्त DJचे सेटअप आणि DJ टेस्टिंग हे सगळं चालू असलेलं असतं आणि डेकोरेशन वगैरे तर चालूच असतं आहे. आणि मी तिथं तुम्हाला वॉईस नाही देऊ शकत कारण तिथं तुम्हाला आवाजच येणार नाही. कारण मागच्या वेळेस जे पुण्यामध्ये होतो तर त्यावेळेस थोडंसं माझा आवाज कमी आलेला होता. तर म्हणून मी काय बोललेलं तुम्हाला कळणार पण नाही. त्यामुळे मी आज घरातूनच स्टार्ट करतो आहे. तर मग आता निघणार आहे. आता वाजलेत आपल्याकडे किती वाजले ती, तर आता वाजलेत आपल्या 11 वाजलेले आहेत. तर आता थोड्या वेळा सगळं टेस्टिंग वगैरे चालूच असेल. तर आता हे घेऊन आणि मग दुपारून 3च्या नंतर मित्रांनो इथे 3च्या नंतर मित्रांनो आपल्या इथे मिरवणुकीला म्हणजे जयंतीला सुरुवात होती. तर ते पूर्णपणे बघण्यासारखं असतं, प्रत्येकाला माहितीच आहे. ज्याला माहीत नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे माझे व्हिडिओ नक्की बघत राहा. कारण मागच्या वर्षीचं पण खूप सुंदर झालेलं होतं भीम जयंती. तेही माझ्याकडे व्हिडिओ अवेलेबल आहे माझ्या चॅनलवरती. तर तुम्ही ते बघितलं नसेल तर तिथं जाऊन पण तुम्ही बघू शकता. नसेल तर मग त्या मागच्या वर्षीचा व्हिडिओ हे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. तर मग लिंक देईन, तिथून पण तुम्ही बघू शकता. तर मग आता वेळ न करता मित्रांनो मग मी निघणार आहे. तिथं सगळी तयारी चालू आहे, DJ सेटअप चालू आहे आणि DJ टेस्टिंग पण चालू आहे. हे सगळं तुम्हाला दाखवायला प्रयत्न मी करणार आहे. तर नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि कसं झालं असेल व्हिडिओ कसं झालं हे सांगू नका. तर तिथलं DJ सेटअप आणि टेस्टिंग आणि डेकोरेशन हे कसं झालं असेल हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तर मग चला तर मग आणि सबस्क्राईब करा पण आणि बेल आयकॉन पण ऑन करा, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लवकर येईल. तर मग आता चला, आता मी चाललो आहे, खूप उशीर झाला आहे. आता लवकर जाऊन सगळं करून मी तुम्हाला लगेचच पुन्हा तिथं शक्य झालं तिथं पण आपल्याला बोलायला 2 गोष्टी बोलायला भेटले तरी पण मी तिथं बोलायला ट्राय करतो, नसेल तर नाही, ठीक आहे. चला.
बहनों, बाइक निकालो, गोवा चलो। पेट्रोल का पैसा, रास्ते में नाश्ता, दिमाग का बिगाड़ता है। ना रास्ते का भरोसा, ना मौसम का भरोसा।